कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे सांगली येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीने इशाऱ्याची पातळी 40 फूट ओलांडून धोकादायक पातळीकडे चालली आहे। पुराचं पाणी जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, आरवाडे पार्क, शिवशंभू चौकात घुसल्याने 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचं स्थलांतर करण्यात आले। येथील सांगली कर्नाळ रोडवर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय, तर सांगलीवाडी आणि मिरजेतील स्मशानभूमीत पाणी शिरले। गेल्या 5 दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातून 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या पाणी पातळीत मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात 10 ते 12 फुटांनी वाढली आहे। सध्या कृष्णा नदीने 40 फुटांची इशारा पातळी ओलांडली असून धोकादायक पातळीकडे वाटचाल सुरू आहे। पुराचा धोका वाढल्याने नागरिकांच्या स्थलांतरासाठी महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली आहे। शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभू चौक, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरले, त्यामुळे या भागातील 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचं स्थलांतर करण्यात आलंय। यापैकी 34 कुटुंबातील 146 नागरिकांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित केले, तर 91 कुटुंबातील 471 नागरिक नातेवाईकांकडे गेले, तर कर्नाळ चौकी ते शिवशंभू चौकापर्यंतच्या कर्नाळ रस्ता पाण्याखाली गेलाय, त्यामुळे बायपास रस्त्यावरील वाहतूक सुरू केली आहे। पुराचा संभाव्य धोका ओळखून महापालिकेने सकाळपासून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या। आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निलेश देशमुख यांनी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ चौक परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधलाय। आतापर्यंत पूर परिस्थितीला बघितलं तर सध्याची पूर पातळी जवळपास 37 ते 38 फीट आहे आणि आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या निवारा केंद्रामध्ये 30 लोकांना स्थलांतरित केलेलं आहे। त्याच्यासोबत टोटल 102 कुटुंब आणि 522 लोकांना स्थलांतरित आम्ही केलेलं आहे। कशा प्रकारचं नियोजन आहे निवारा केंद्राचं? आम्ही महानगरपालिका एरियामध्ये जवळपास 7 ते 8 निवारा केंद्र आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये मोठे हॉल आहे आणि जवळपास 2 ते 3 हजारची क्षमता आहे सगळे मिळून। त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जेवण, लाइटिंग, बिजली वगैरे सगळ्यांची सोयीसुविधा आहे। काय पुढील काही तासामध्ये पाणी वाढण्याची शक्यता, कशी नियोजन आहे? पुढील काही तासात 5 ते 6 फूट पाणी वाढू शकतो। रात्री 10 वाजेपर्यंत 40 ते 42 फूट पण पाणी जाऊ शकतो। तर त्यानुसार महानगरपालिकेत सगळं तयारी झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच मी नागरिकांना आवाहन करतो, महानगरपालिका जे काही आपल्याला सूचना देतील त्याचे पालन करावे। निवारा केंद्रात आरोग्याच्या बाबतीत आम्ही तिथे मेडिकल कॅम्प पण आयोजित केला आहे। त्या ठिकाणी सगळे मेडिसिन्स वगैरे अवेलेबल आहे, खाण्यासाठी जेवण अवेलेबल आहे, पाणी अवेलेबल आहे, जनरेटर आहे, लाईट आहे, त्याच्यासोबत शतरंजी वगैरे पण अवेलेबल आहे। नागरिकांचे एवढंच आवाहन राहील की कुठल्याही परिस्थितीत नदी पातळीकडे जाऊ नाही। त्याच्यासोबत महानगरपालिका आपल्याला जे काही वेळोवेळी सूचना देते त्याचे तंतोतंत पालन करावी आणि महानगरपालिकेला सहयोग करावे।